महत्वाची बातमी जळगावातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहाच्या अधीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झालाय। शासकीय योजनेच्या कामाच्या तणावामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। कारवाई करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका आहे। पत्नीच्या मृत्यूमुळे जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागामध्ये कार्यरत असलेल्या पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला। हा 1 वर्षापासून माझ्या जावयानं खूप टॉर्चर करायला लागला, कामावरून कशावरून। अजून त्याच्या मनात काय असेल तर त्याची चौकशी झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। 1 वर्ष झालं हा माणूस ह्या आमच्या म्हणजे डेप्युटी सीओला इतका त्रास देतो। नंतर मग त्याला दवाखान्यात ट्रीटमेंट सुरू केली तर डॉक्टर म्हणायचे यांच्या बुद्धीवर, यांचं जर टेन्शन कमी झालं तर हे यांचं काय पण होऊ शकतं असं ज्यावेळेस डॉक्टर बोलले त्यावेळेस माझ्या मुलीनं कदाचित धसका घेतला त्या गोष्टीचा। काल परवाच्या दिवशी ती त्यांना दवाखान्यात घेऊन गेली आणि तिथेच तिला अटॅक आला आणि जागेवर गतप्राण झाली ती। किशोर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। किशोर, वृषाली, यामध्ये ज्या महिला आहेत त्या शासकीय आशादीप वसतिगृहामध्ये कार्यरत होत्या आणि त्यांचे मिस्टर जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या जिल्हा महिला बाल विकासामध्ये कार्यक्रम अधिकारी आहेत देवेंद्र राऊत। तर त्यांच्यावर कामाचा ताण होता असा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे देवेंद्र राऊत यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना तपासणीसाठी घेऊन जात काल ज्या अधीक्षिका आहेत त्या त्यांना तपासणीसाठी घेऊन जात होत्या आणि याच दरम्यान त्यांचा जो आहे रस्त्यामध्ये अचानक त्यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि या घटनेनंतर आता कामाच्या तणावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी कुटुंबियांनी केला आहे आणि सीओवर कारवाईची मागणी केलेली आहे। जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं पवित्रा घेतलेला आहे आणि मृतदेह आता सध्या तरी जिल्हा रुग्णालयात असून नातेवाईकांनी गर्दी केलेली आहे। धन्यवाद किशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।